मुंबईचा महापौर भाजपचाच होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत जाहीर झाली असली तरी एसटी प्रवर्गाची चिठ्ठीच टाकली गेली नव्हती. लॉटरी पद्धतीत मोठा झोलझाल झाल्याचा आरोप होत असतानाही भाजपची यंत्रणा ठाम आहे. एकदा निर्णय झाला की तो अंतिमच. एसटी एससी आरक्षणाची सोडत झाली की नाही, चिठ्ठ्या टाकल्या की नाहीत याचा आता काहीही फरक पडणार नाही. महिला खुला प्रवर्गावर शिक्कामोर्तब झालं आहे. मुद्द्याला हात घातला तर गेल्या काही दिवसात एकनाथ शिंदेंची खेळलेलं हॉटेल पॉलिटिक्स असो, महापौर पदासाठी अडवून धरण्याची भूमिका असो किंवा स्थायी समितीसारखं महत्त्वाचं पद हातात ठेवण्याचा प्रयत्न असो, या सगळ्यांमधून भाजपलाही एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की एकनाथ शिंदे सध्या दोन दगडांवर पाय ठेवत असल्याचं चित्र आहे. कधी उल्हासनगरमधली वंचितांची साथ तर कधी कल्याण डोंबिवलीतली मनसेची साथ. या बदलत्या गणितांमुळे शिंदेंच्या राजकारणावरतीच प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. भाजपनेच वापरलेला प्रयोग भाजपवरच उलटवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत असल्याचं चित्र आहे आणि याच खेळातून भाजप समोर ठाकरेंसाठीचा पर्याय पुन्हा खुला होताना दिसतोय. मुद्द्यावर येऊया. एकनाथ शिंदेंची वाढती महत्वाकांक्षा आता भाजपसाठीच डोकेदुखी ठरू लागली आहे. हीच महत्वाकांक्षा आवरण्यासाठी मित्राचा शत्रू असलेल्या उद्धव ठाकरेंना पुन्हा जवळ करण्याची नवी रणनीती भाजपकडून आखली जात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप उद्धव ठाकरेंकडे का वळतोय यामागची नेमकी कारणं समजून घेतली तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो. या सगळ्या घडामोडींमुळे थेट विधानसभा अधिवेशनातल्या देवेंद्र फडणवीसांच्या भाषणात आहेत. भर सभागृहात उद्धव ठाकरेंना उद्देशून इकडे येण्यासाठी स्कोप आहे असं म्हणत फडणवीसांनी एक राजकीय संकेत दिला होता. ते विधान केवळ विनोद नव्हतं तर एक मोजून टाकलेली राजकीय खेळी होती असे अनेक राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. शिंदे गटाचा वाढता प्रभाव पाहता भविष्यात भाजपला आपली ताकद टिकवण्यासाठी पुन्हा जुन्या मित्राची गरज भासू शकते हे देवेंद्र फडणवीसांनी आधीच ओळखल्याचं या हालचालींवरून स्पष्ट होत आहे. महानगरपालिकेच्या राजकीय गदारोळात उद्धव ठाकरेंना एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांना उद्देशून महत्त्वाचं विधान केलं होतं. फडणवीसांनी मातोश्रीवरची टीका थांबवली तर त्यांच्यासाठीच आपली दारे खुली असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं होतं. यावर फडणवीसांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आपण कधीही मातोश्रीवर टीका केली नसल्याचे म्हटले होते. या परस्पर पूरक विधानांमुळे राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण उभं राहणार आहे का, अशी चर्चा रंगली होती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लहान भाऊ बनून राहण्यास एकनाथ शिंदेंचा ठाम विरोध. शिवसेनेवर दावा करत धनुष्यबाण मिळवल्यानंतर शिंदेंनी स्वतंत्र ताकद उभी करण्याचा स्पष्ट प्रयत्न सुरू केला आहे. कल्याण डोंबिवलीतील मनसेला सोबत घेणे असो किंवा उल्हासनगरमध्ये वंचितच्या मदतीने भाजपला सत्तेबाहेर ठेवणे असो, या सगळ्या हालचाली या एकाच दिशेने इशारा करतात. एकनाथ शिंदे आता केवळ भाजपचे धाकटे भाऊ म्हणून राहायला तयार नाहीत. मुंबई महानगरपालिकेतही स्वतःच्या 29 जागांच्या बळावर त्यांनी थेट महापौर पदावर दावा ठोकला आहे. भाजपला मुंबईत आपलाच महापौर बसवायचा आहे. मात्र या गणितात शिंदेंचा सर्वात मोठा अडथळा ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. याच कारणामुळे आता भाजपलाही एकनाथ शिंदे जड वाटू लागले आहेत. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ठाकरेंची संयमाची भूमिका आणि शिंदेंची वाढती अतिमहत्वाकांक्षा. मुंबईच्या महापौर पदाचा तिढा केवळ शिंदेंच्या हट्टामुळेच अडकून पडला आहे हे सर्व भाजपसह सर्वच पक्षांना चांगलंच माहीत आहे. फक्त 29 नगरसेवकांच्या बळावर महापौर पदाची मागणी करणं भाजपसाठी अक्षरशः तळपायाची आग मस्तकात जाण्यासारखं ठरत आहे. अशा परिस्थितीत थोडे मतभेद, जुनी कटुता बाजूला ठेवून शिंदेंना बाहेरचा रस्ता दाखवत ठाकरेंच्या बळावर आपला महापौर महापालिकेत बसवण्याचा पर्याय भाजप समोर खुला होत आहे. खरं तर युतीत असताना उद्धव ठाकरेंनी कधीही भाजपला अशा पद्धतीने वेठीस धरण्याचं राजकारण केलं नव्हतं. संबंध तुटतील इतपत ताण त्यांनी कधीच दिला नाही. मात्र शिंदेंचा पॅटर्न वेगळा आहे. मागील विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे स्पष्ट बहुमत मिळूनही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली होती. म्हणूनच आता शिंदे भाजपच्या डोक्यात जात आहेत. इतका ताण ते सतत निर्माण करत असल्याचं अनेकांचं मत आहे. यावरून चौथा महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो. फडणवीस आणि ठाकरेंची परस्पर गरज. शिंदेना लगाम घालण्यासाठी भाजपला ठाकरेंची गरज भासू लागली आहे. भविष्यातील निवडणुकांमध्ये शिंदे अधिक जागांची मागणी करू लागले किंवा भाजपच्या हक्काच्या जागांवर दावा सांगू लागले तर भाजप ठाकरे हे नाव शिंदेंसमोर धाक म्हणून उभं करू शकतो. दुसरीकडे भाजपला मुंबईची सत्ता हवी आहे. जर शिंदे महापौर पदासाठी हट्टाला पेटले
किंवा पुढच्या 5 वर्षांच्या सत्ता काळात पुन्हा शिंदेंचं नाराजीचं नाट्य सुरू झालं तर भाजप तडजोडीचा मार्ग निवडत ठाकरेंसोबत नवीन समीकरण उभं करू शकतो आणि सूत्रे त्यांच्या हातात देऊ शकतो. 5वा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे हिंदुत्वाचा समान धागा. अजित पवार आणि महाविकास आघाडीत सुरू असलेल्या विसंवादाकडे पाहता उद्धव ठाकरेंनीही हे जाणवत आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राहून त्यांना आपलं मूळ कट्टर हिंदुत्व ठामपणे मांडता येत नाही. याच जाणीवेतून भाजप ठाकरे जवळकीची शक्यता अधिक बळावत असल्याचं चित्र राजकीय वर्तुळात दिसत आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे जाणून आहेत की एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेचा पूर्ण पर्याय ठरू शकलेले नाहीत. त्यामुळे मूळ शिवसेना आणि भाजप एकत्र येणं हे एक प्रकारचं नैसर्गिक युतीचं पुनर्जीवन ठरू शकतं, अशी भावना भाजपच्या एका वर्गात तयार होत आहे. आता मुद्दा नंबर 6, महायुतीतील अस्वस्थता. उल्हासनगरमध्ये शिंदेनी भाजपला दिलेला धक्का फडणवीसांच्या जिव्हारी लागला आहे. अशा घटनांमुळे भाजपमध्येच एक गट तयार झाला आहे ज्यांचं स्पष्ट मत आहे की शिंदेना अमर्याद ताकद देण्यापेक्षा ठाकरेंशी संवाद साधलेला अधिक सुरक्षित राहील. राजकारणात काहीही घडू शकतं असं म्हटलं जातं. एकनाथ शिंदेंची वाढती महत्वाकांक्षा भविष्यात भाजपसाठी अडथळा ठरू शकते आणि हाच अडथळा दूर करण्यासाठी मातोश्रीची दारे पुन्हा उघडली जाऊ शकतात, अशी शक्यता आता उघडपणे चर्चेत आली आहे. भाजप आणि शिंदे यांच्यात नेमके कोणते वाद मुद्दे सुरू आहेत हेही पाहणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, याआधी भाजपने ठाकरेंसोबत युती असताना कधीही संबंध तुटेपर्यंत ताणले नव्हते किंवा अमुक तारखेपर्यंत युती टिकवायची असा अल्टिमेटमही दिला नव्हता. मात्र रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंबाबत आम्हाला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं विधान करून हे प्रकरण टोकाला नेलं होतं. आता हे सगळं समजून घेणं अति महत्वाचं आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात वरवर जरी सर्व काही सुरळीत दिसत असलं तरी आतल्या आत ताण कायम राहिला आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. भाजपने 132 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे मुख्यमंत्रीपदावर दावा केला. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी नाराज झाले. त्यांनी काही काळ उघड नाराजी व्यक्त करत सातारा जिल्ह्यातील आपल्या गावी जाणं पसंत केलं होतं. पण मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे स्पष्ट होताच त्यांना पुन्हा युतीत सक्रिय व्हावं लागलं. मुख्यमंत्री पद मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर शिंदेनी गृहमंत्रीपदासाठी आग्रह सुरू केला. मंत्रिमंडळ वाटपाच्या वेळी त्यांनी गृह खात्यावर ठाम दावा केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे महत्त्वाचं खातं स्वतःकडेच ठेवल्यामुळे शिंदे गटात नाराजी पसरली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर शिंदे सरकारच्या काळातील काही कार्यपद्धती आणि अधिकार रचनेत बदल केले गेले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या मर्जीतील अनेक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी 100 दिवसांचा कार्यक्रम जाहीर करत विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली. या पुनरावलोकनामुळे शिंदे काळातील काही जुन्या नियुक्त अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे भाजप शिंदे यांच्यातील दडलेला अस्वस्थपणा आणखी ठळकपणे समोर आला आहे. सध्या एकनाथ शिंदेंकडे नगरविकास विभाग असला तरी महत्त्वाचे प्रकल्प आणि आर्थिक निर्णय घेताना मुख्यमंत्री कार्यालयाची मंजुरी अनिवार्य करण्यात आली आहे. म्हणजेच एका अर्थाने शिंदेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न भाजपकडून असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. शिंदे गटाने लाडकी बहीण योजनेचं संपूर्ण श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या योजनेच्या जाहिरातींमध्ये बदल करत त्या थेट महायुतीच्या नावाने प्रसिद्ध करण्याचं धोरण राबवण्यात आलं. महापालिका निवडणुका लांबणीवर पडलेल्या असताना शिंदेनी प्रशासकांमार्फत जे निर्णय घेतले होते त्यातील अनेक आर्थिक तरतुदींना नव्या सरकारने स्थगिती देत पुन्हा छाननी सुरू केली. यासोबतच तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना वैद्यकीय क्षेत्रात दिलेली तब्बल 3000 कोटींची कंत्राटं भाजपने रद्द केली आणि आधीच्या कंत्राटांची चौकशी सुरू केली. थोडक्यात काय तर भाजपला आता एकनाथ शिंदे म्हणजे धोक्याची घंटा वाटू लागली आहे. ज्या वेगाने शिंदेंची महत्वाकांक्षा वाढत चालली आहे हे पाहता भाजपला आता शिंदेंपेक्षा ठाकरे परवडतील अशी भावना बळावत असल्याचं चित्र आहे. या सगळ्या घडामोडींवर तुमचं काय मत आहे? भाजपला शिंदे परवडतील की ठाकरे? 25 वर्षे ठाकरे भाजप युती टिकली, पण शिंदेंसोबतची युती 5 वर्षही टिकेल का असा सवाल अनेकांच्या मनात आहे. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी चॅनल सबस्क्राईब करा.